रेसिपी आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मी पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत करते। तर तुम्ही ठाण्यामध्ये अस्सल कोल्हापुरी जेवण शोधताय, कोल्हापुरी चवीचा पांढरा तांबडा रस्सा शोधताय का ठाण्यामध्ये कोल्हापुरातील रांगड्या मातीची चव शोधताय, तर तुमचा शोध आता संपणार आहे। कारण आता ठाण्यातील पुरेपूर कोल्हापूर हे रेस्टॉरंट नव्या रूपाने तुमच्या भेटीला आलेलं आहे। चला तर मग झणझणीत पद्धतीच्या अशा आपल्या या भागाला सुरुवात करायचं, त्याच्यासाठी आपल्याला आज जावं लागेल। लेट्स गो। आलेली आहे पुरेपूर कोल्हापूरच्या किचन मध्ये आणि आपल्या बरोबर मिलिंद सर सुद्धा आहेत। सो आपल्याला ते पूर्ण किचनची माहिती आता देतील, काय काय किचन मध्ये बनताय ते। हाय हाय हाय, मी आज बुधवार असल्यामुळे आणि फार कमी वेळामध्ये लोकांना पुरेपूर पूर्वीचं कोल्हापूरचं ठाण्यामधलं माहिती असल्यामुळे फार पटकन आम्हाला खूप मोठा रिस्पॉन्स दिला, त्याबद्दल मी आधी ठाणेकरांचे आभार मानतो। किचन आज एकदम ऍक्टिव्हली गडबडीत आहे, त्याच्यात मी मॅडमला गप्पा मारत आमच्या किचनमध्ये जनरल ऍक्टिव्हिटीज आमच्या कशा चालतात एका बिझी डेला ते सांगायचा प्रयत्न करतो। तर हा तांबडा पांढरा रस्सा आम्ही इथे गरम करून एका वेगळ्या मशीनमध्ये, ज्याच्यामध्ये हा हॉट राहतो, आपण कस्टमर्सला अनलिमिटेड सर्व्ह करतो, त्यामुळे हा इथे तांबडा पांढरा रस्सा तुम्हाला दिसेल। याला आम्ही मांडणी टेबल म्हणतो। जनरली जे डिश शेफ तयार करतात ती इथे मांडणी टेबलवर आणून ठेवली जाते आणि इथून आमचा वेटर ते पिकअप करतो। आम्ही कोल्हापूरमध्ये याला मांडणी टेबल म्हणतो, हॉटेलच्या भाषेत रेस्टॉरंटच्या भाषेत पिकअप टेबल म्हणतात। आता तुम्हाला इथल्या डिश दाखवतो। हे साजूक तुपामध्ये फ्राय केलेलं मटण फ्राय आहे, ते आम्ही छान केळीच्या पानामध्ये गार्निश करून सर्व्ह करून कस्टमरला देतो। ही आपली अजून एक स्पेशालिटी आहे, दिस इज चिकन खरडा। म्हणजे याच्यामध्ये फ्लोरोसेंट ग्रीन मिरच्या ज्या असतात, ज्या खूप जास्ती तिखट नसतात, त्याचा ठेचा बनवतो आपण, आखे लसूण वगैरे घातलेला, आणि त्या ठेच्यामध्ये ही डिश टॉस फ्राय करून दिली जाते। या थाळ्या ज्या आहेत या तांबडा पांढरा रस्सा वाटीमध्ये लागतो आणि मग जी कुठली रिस्पेक्टिव्ह डिश असेल तुमची त्याची अशी मेन प्लेट येते। आता दही कांदा आहे, जनरली लोक याला सॅलेड म्हणतात, पण मी जाऊन जाऊन टेबलला सांगतो हे सॅलेड नाहीये, हा दही कांदा आहे। सो अशा प्रकारे हे डिश सर्व्ह होतात। आणि हे आमचं किचन आहे, तिथे आमचे शेफ काम करतात। सोपान इथे बघून हा झाला, सोपान हा माझ्या बरोबर 20 वर्षापासून आहे। आमची सगळी जुनी टीम आहे आणि आम्ही पुण्याने तुम्हाला छान कोल्हापुरी जेवण देण्यासाठी कटिबद्ध आहोत आणि आपण खूप प्रेमाने काम करतोय। तर मी सगळ्यांना रिक्वेस्ट करतो की तुम्ही लवकरात लवकर येऊन कोल्हापुरी जेवणाचा आस्वाद घ्या। सो इथे अशा डिशेस तयार होतात आपल्या फ्राय पॅनवर आणि यू कॅन सी द बिझी किचन टुडे। अंडा मसाला, काय म्हणताय? अंडा मसाला। ओके, सो आता इथे अंडा मसाला बनतोय आणि त्या बाजूला काय बनतंय? पांढरा रस्सा। अच्छा, पांढऱ्या रस्स्याची पण तयारी चालू आहे। आणि पुढे आय थिंक पुढे काय आहे? ते मटन मसाल्याची ग्रेव्ही। बघा अंडा मसाला बनतो इथे, तो आपल्या प्लेटला जातो। तर हे बघितलं आपण किचन किती बिझी आहे, कारण असं बिझी डे असल्यामुळे पूर्ण किचन मध्ये गर्दी आहे। तर त्या कोल्हापुरी जेवणाचा आस्वाद घ्यायला मी आता टेबल पकडते। तर हे बघा थाळ्या पण तयार झाल्या आणि इथे स्टार्टर्स पण तयार झालेले आहेत। थोड्याच दिवसापूर्वी यांचं हे जे रेस्टॉरंट आहे ते शिफ्ट झालेलं आहे, त्याच्यामुळे अजून त्यांनी नवीन मेनू कार्ड नाही बनवलंय। तर आता जे मेनू कार्ड इथे अवेलेबल आहे तेच मी तुम्हाला सांगते। तर यांच्याकडे इथे मराठी आणि इंग्लिश अशा दोन प्रकारे इथे लिहिलेलं आहे, ज्याच्यामध्ये मटण थाळीमध्ये यांच्याकडे मटण मसाला ताट, मटण रस्सा ताट, मटण धनगर ताट, मटण फ्राय ताट जी यांची स्पेशालिटी आहे,
मटण खरडा ताट आणि त्याच्यानंतर यांच्याकडे लहान मुलांसाठी पण मटण किड्स ताट सुद्धा अवेलेबल आहे. त्याचबरोबर इथे तुम्ही बघू शकता यांच्याकडे चिकन थाळ्या आहेत, ज्याच्यामध्ये चिकन मसाला ताट, चिकन रस्सा ताट, चिकन धनगरी ताट, चिकन फ्राय ताट जी यांची स्पेशालिटी आहे. आणि प्रत्येक ह्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता की तांबडा रस्सा, पांढरा रस्सा अमर्यादित आहे. चिकन खरडा ताट, चिकन किड्स ताट सुद्धा यांच्याकडे अवेलेबल आहे. त्याच्यानंतर यांच्याकडे गावरान कोंबडा ताट आहे, अंडा करी ताट आणि फिश मेनू सुद्धा आहे. तर त्याच्यामध्ये पापलेट सुरमई थाळी आहे. स्टार्टरमध्ये यांच्याकडे बोंबील फ्राय, प्रॉन्स फ्राय, चिकन 65, मटन रोस्ट, पाया सूप आणि शेवगा सूप सुद्धा अवेलेबल आहे. त्याच्याशिवाय यांच्याकडे सोलकढी, मसाला ताक आणि कोल्ड्रिंक सुद्धा आहे. आणि या साईडला बघू शकता शाकाहारी लोकांसाठी पण इथे ताट अवेलेबल आहे, ज्याच्यामध्ये शाकाहारी ताट आणि मटणाचे आणि चिकनचे विविध प्लेट्समध्ये पण यांच्याकडे बऱ्याच साऱ्या व्हरायटी अवेलेबल आहेत. त्याच्यानंतर यांच्याकडे विविध प्रकारचे राईस आहेत, त्याच्यामध्ये चिकन बिर्याणी, मटन बिर्याणी, इंद्रायणी अळणी भात आणि व्हेज लोकांसाठी सुद्धा इथे पनीर धनगरी म्हणजे धनगरी जो यांचा मसाला आहे इकडचा स्पेशालिटी तर ती त्याच्यामध्ये आहे. त्याच्यानंतर शेवगा ड्राय फ्राय आहे, वरण, पिठलं, मिरचीचा ठेचा, घरीची चपाती आणि स्वीट सुद्धा आणि दही सुद्धा आहे यांच्याकडे. तर अशा प्रकारचं ह्यांचं हे सध्याचं यांनी हे मेनू कार्ड बनवलेलं आहे. तो चला आता मी ओनरशी बोलते आणि त्यानंतर काय ऑर्डर द्यायची आहे ते सांगतो. तर आपल्याबरोबर पुरेपूर कोल्हापूर रेस्टॉरंटचे ओनर मिलिंद सर आहे. तर आपण या रेस्टॉरंट बद्दल जी सगळी माहिती आहे ती त्यांच्याकडनं जाणून घेऊया. नमस्कार, मला आपल्या या रेस्टॉरंट बद्दल सगळी माहिती हवी आहे, कारण आय थिंक हे रेस्टॉरंट तुमचं घंटाळी मंदिरच्या आधी आम्ही 9 वर्ष तिकडे होतो. बरोबर, मग लॉकडाऊनच्या आधी आम्ही घंटाळीला ऑलरेडी होतो तिथे जवळपास 9 वर्ष आम्ही रेस्टॉरंट चालवलं. पोस्ट लॉकडाऊन मध्ये सगळ्याच रेस्टॉरंटच्या तुम्हाला सगळ्यांनाच माहिती ऍक्टिव्हिटीज बऱ्यापैकी थांबल्या होत्या, तसं आम्ही थांबलो. त्याच्यानंतर आम्ही एक चांगली जागा जुन्या रेस्टॉरंटच्या जवळच शोधत होतो. तर देवकृपेने माझे एक मित्रच आहेत, त्यांची ही जागा मला छानशी रेस्टॉरंटला आमचा जो क्राऊड आहे म्हणजे पुरेपूर कोल्हापूरचा जो कस्टमर आहे की जो महाराष्ट्रीयन क्राऊड आहे, मिडल क्लास, अप्पर मिडल क्लास लोकांना हे जेवण घरचं जवळचं वाटतं, सो तो सगळा इथे डेन्स पॉप्युलेटेड एरिया असल्यामुळे आम्ही म्हणजे लोकेशन चूज केलं. आणि आज आमचा 6वाच दिवस आहे, पण तुम्ही बघताच आहात, तुम्ही शूट केलं की आम्हाला लवकर खूप लोकांनी छान रिस्पॉन्स दिला. अनेक लोकांच्या जुन्या आठवणी आहेत पुरेपूरच्या. आमच्या 9 वर्ष आम्ही तिथे आमचा एक लॉयल कस्टमर बेस रेडी झाला होता. सो लोकांना आवडतंय. आणि कोल्हापुरीमध्ये आम्ही असं म्हणता येईल की आम्ही पायनियर आहोत. पहिलं रेस्टॉरंट कोल्हापुरी हे ठाण्याला आम्ही पुरेपूर कोल्हापूरनी सुरू केलं होतं. आता आम्ही रिव्हायवल स्टेजवर आहोत. आमचं एक इथेच पोपटला सेंट्रल किचन बनवलंय आम्ही मोठं 3000 स्क्वेअर फीट. त्यामुळे तिथून आम्ही काही बॅकअप पण या रेस्टॉरंटला देतो. त्यामुळे आम्ही छोट्या जागेत एफिशियंटली किचन चालवू शकतो. आणि लोकांना पुन्हा एकदा ठाणेकरांना मी असा विनंती करतो की तुम्ही परत सगळेजण येऊन तीच कोल्हापूरची छान चव, तांबड्या पांढऱ्या रश्श्याची, चमचमीत जेवणाची, लुसलुशीत मटणाची टेस्ट घ्यायला तुम्हाला सगळ्यांना मी वेलकम करतो. तर तुमच्या हिशोबाने, कारण आता मी बघितलं की मेनू कार्डवर बरेच साऱ्या थाळ्यांचे प्रकार आहेत, तर तुमच्या मतानं सर आम्ही कोणती थाळी तुमची टेस्ट करायला हवी जी इकडची स्पेशालिटी आहे? हे म्हणजे मला माझ्या मुलांपैकी कुठला मुलगा जास्त आवडतो असा प्रश्न विचारल्यासारखा आहे. मी स्वतः सेल्फ ट्रेन शेफ आहे, त्यामुळे आमची प्रत्येक थाळीचा जो बेस, ग्रेव्ही बेस आहे किंवा मसाला आहे, प्रत्येक थाळीचा वेगळा आहे. म्हणजे तुम्हाला बिलकुल एखाद्या पंजाबी किंवा शेट्टी रेस्टॉरंटमध्ये सिमिलर टेस्ट वाटते आपल्याला. डिशचं नाव वेगळं असतं पण टेस्ट खूप सिमिलर असते, कारण एकाच बेस ग्रेव्ही मधून त्याचे वेगवेगळे प्रकार केले जातात. तसं आपल्या इथे होत नाही. प्रत्येक डिशचा पावडर मसाला वेगळा आहे, ग्रेव्ही बेस वेगळा आहे. जसं आमच्याकडे मटण फ्राय, तुपातलं मटण फ्राय, साजूक तुपामध्ये फक्त कोल्हापुरी चटणी, म्हणजे अजिबात त्याच्यामध्ये कुठलेही वेगळे इन्ग्रेडियंट्स न वापरता कोल्हापुरी चटणी, साजूक तूप आणि उत्कृष्ट क्वालिटीचं मटण आणि थोडंसं मटणाचं आळणी पाणी घालून आम्ही सौदे करतो. त्याला इतर कुठला मसाला नाहीच आहे, ते लोकांना खूप आवडतं. मटण धनगरी म्हणून एक प्रकार आहे, त्याच्यामध्ये खूप रॉ मसाले आहेत. म्हणजे जसं की शेतावर एखादं जर जेवण बनवायचं असेल तुम्हाला, तर तिथे खूप तामठाम करता येत नाही तुम्हाला, किंवा इक्विपमेंट अवेलेबल नसतात. मग पाटा वरवंट्यावर
ठेचून आणि छानसा असा थोडासा मसाला टाकून ते बनवलं जातं जेवण. मटण धनगरीची एक वेगळीच स्वतःची टेस्ट आहे. मटण मसाला हा टिपिकल कोल्हापुरी ग्रेव्ही ज्याच्यामध्ये बनतो. मटण रस्सा म्हणजे ज्यांना खूप पातळ रस्सा खायची सवय आहे, पोटेबल म्हणता येईल, पिता येईल अशा रस्त्यामध्ये शिजवलेल्या मटणाची मटण रस्सा अशी दमून लोकांना सांगायचं आहे. कारण पुरेपूर कोल्हापूर म्हणतं की लोकांना जनरली तांबडा पांढरा रस्सा, मटण, चिकन याच्याशी रिलेट करतात. पण असं नाही आहे. आपलं जे व्हेज जेवण आहे ते पण खूप उत्कृष्ट आणि कोल्हापुरी बाजाचं आहे. म्हणजे व्हेज आम्ही जितकं आम्ही नॉनव्हेज डिशेसवर काम केलं ना तितकंच व्हेज मध्ये म्हणजे अगदी पिठलं भाकरी पण आहे, पिठलं भाकरी आहे, त्याच्यानंतर भरलं वांगं आहे, हे सगळ्या कोल्हापुरी बाजाच्या डिशेस आहेत. शेवगा ड्राय फ्राय म्हणून आमच्याकडे खूप सुंदर डिश मिळते. तर त्याच्यानंतर शेवग्याचं सूप आम्ही सर्व करतो. अशा अख्खा मसूर करतो. आमच्या कोल्हापुरी पट्ट्यामध्ये मराठी शेतकऱ्यांच्या धाब्यावरचा फेमस अख्खा मसूर, तो पण आम्ही अख्ख्या तळलेल्या लसणाच्या फोडणीमध्ये बनवलेला, तो पण खूप सुंदर डिश आहे. व्हेजवाल्यांना पण अजिबात मिस करणार नाही की अरे आपल्यासाठी कमी गोष्टी अवेलेबल आहेत असं त्यांना वाटणार नाही. इतकं छान व्हेज मेनू आहे. म्हणजे पनीर सुद्धा आम्ही कोल्हापुरी मसाल्यात ट्रेन केलं. म्हणजे पनीर खूप सुंदर डिश आहे किंवा ज्यांना पनीर आवडतं आणि हे मसाले पाहिजेत. तसं पनीर धनगरी पण आम्ही डिश सर्व करतो. इनफॅक्ट आम्ही फिश पण खूप चांगल्या प्रकारे म्हणजे चांगल्या रेसिपीज उत्कृष्ट क्वालिटीचे फिश, माझे काही मित्र पालघरचे आहेत, आम्ही त्यांच्याकडून सप्लाय मॅनेज केला फ्रेश फिशचा. पर डे आम्हाला फ्रेश फिश येतो आणि उत्कृष्ट क्वालिटीच्या फिश पण तुम्हाला मिळेल. आणि मला अंडरलाईन करावं असं वाटतं की युएसपी जी आमची आहे तो आम्हाला असं वाटतं की अफोर्डेबल प्राइस मध्ये थाळी मिळाली पाहिजे लोकांना. म्हणजे एखाद्या माणसाला वाटतं की मला आठवड्यातून दुसऱ्या वेळेला पुरेपूर कोल्हापूरमध्ये फॅमिलीला घेऊन जेवायला यायचंय तर त्यांना ते परवडलं पाहिजे. त्यामुळे याच्यावर आम्ही खूप जोर दिलाय की एखाद सर्वसाधारण प्राइसिंग पाहिजे, छान डेकोर हवा तुम्हाला, उत्तम मसाले पाहिजे. जेवणावर आम्ही खूप प्रेमाने काम करतो. आमची सगळी टीम जी आहे ती 20 वर्ष माझ्याबरोबर असलेले सगळे जुने लोक माझ्याबरोबर आहेत. तुम्हाला रिग्रेट नाही होणार आणि व्हेरी अफोर्डेबल प्राइस मध्ये खूप उत्कृष्ट जेवण मिळेल तुम्हाला. मसाला जे तुमचे आहेत ते कोल्हापूरवरून येतात का तुम्ही इथे बनवता? आम्ही मिरची जी असते ती आम्ही कोल्हापूरवरून घेतो. आणि मी जसं मगाशी तुम्हाला मेन्शन केलं की माझं एक सेंट्रल किचन आहे, तिथे आम्ही बॅडगी, संकेश्वरी वेगळ्या मिरच्या तिथून मागवतो आणि आमचे मसाले आम्ही स्वतः बनवतो. म्हणजे आता जे कोल्हापुरी कांदा लसूण चटणी हे आमच्या जेवणाचा आत्मा आहे. म्हणजे ते जर नीट असेल तरच तुमचं जेवण चांगलं होणार. पण ही कोल्हापुरी चटणी जर आज तुम्ही मार्केटमध्ये कोल्हापूरमध्ये जरी घ्यायला गेलात तरी ती 350-400 रुपये पर किलोला मिळते. पण आम्ही जी कोल्हापुरी चटणी बनवतो त्याची कॉस्टच आम्हाला घरातच 650 रुपये किलोनी पडते. तर मग तो 400 रुपयाला कसा विकतोय? म्हणजे ते काहीतरी अडल्ट्रेशन असणार आहे किंवा हलका दर्जाचा माल वापरलेला. मला कोणाला नावं नाही ठेवायचे. सो आम्ही एवढी मेहनत करतोय या सगळ्या गोष्टीवर. सो तुम्हाला ती टेस्ट आहे. कारण त्यामुळेच आज आम्हाला एवढ्या कमी वेळात लोकांनी स्वीकारलं. एवढा रेस्टॉरंट भरलेला आहे. तर मला इकडचा एक्झॅक्टली ऍड्रेस तुमच्या नवीन जागेचा आणि टायमिंग काय सांगणार? टायमिंग लंच अँड डिनरसाठी आपण रेस्टॉरंट ओपन राहतं. सकाळी 11:30ला रेस्टॉरंट चालू होतं ते 3:30 वाजेपर्यंत असतं दुपारी. संध्याकाळी 7:30 वाजता चालू होतं ते 11:30 पर्यंत चालू असतं. आणि पत्ता म्हणजे वीर सावरकर मार्ग म्हणजे 3 पेट्रोल पंपापासून अगदी वॉकेबल डिस्टन्सवर आहे. आराम बिल्डिंग असं या बिल्डिंगचं नाव आहे. आणि जे इथे लोकमान्य सोसायटी म्हणून एक जुनी फेमस सोसायटी आहे बिलकुल त्याच्या लागून आहे ते. आणि गुगलला जर तुम्ही सर्च केलं तर गुगलला तुम्हाला गुगल सर्चवर ऍड्रेसही याचं विथ लोकेशन मिळेल. थँक्यू सो मच. थँक्यू व्हेरी सारी तुम्ही. आणि एक महत्वाचे ठाणेकरांसाठी तुम्ही हे पुरेपूर कोल्हापूर हे जे रेस्टॉरंट आहे ते नव्या स्वरूपात तुम्ही ते घेऊन आल्याबद्दल खरंच तुमचे खूप आभार. थँक्यू. सगळ्या ठाणेकरांचे आभार. आम्हाला कमी वेळामध्ये परत तुम्ही छान वेलकम दिले. थँक्यू व्हेरी मच. तर आता इथे आलेले आहेत आपले मॉकटेल आणि हे आहे ब्लू लगून. टेस्ट करायला सुरुवात करते. फ्रेश, कारण त्याच्यामध्ये लिंब घातलेली असल्यामुळे खूप फ्रेशनेस आलेला आहे. आणि हे आहे कॅनबेरी कूलर. कॅनबेरी ज्यूस आणि कॅनबेरी क्रश तो याच्यामध्ये घातलेला आहे. खूप ऑसम लागतोय. म्हणजे रिफ्रेशिंग साठी म्हणजे मस्त अशा ड्रिंक्स दोन्ही मिळालेले आहेत. सो चला याच्यानंतर आता मी जे स्टार्टर्स मागवलेले आहेत ते तुमच्यावर शेअर करते. ओनरने सांगितलं तर तसंच आम्ही 2 इथे स्टार्टर्स मागवलेले आहेत. आणि ते स्टार्टर्स कोणते आहेत? एक मटन आणि एक चिकन स्टार्टर आहे. तर हा आहे चिकन खरडा आणि हे आहे मटन रोस्ट. तर आधी मटन रोस्ट घेते इथे.
आणि त्याच्यानंतर हा जो चिकन खरडा आहे तो घेते. मस्त अशा केळीच्या पानावरती ह्याने प्रेझेंट केलेला आहे. सो हे बघा, मस्त असं मटण बघा, अगदी लगेच सुटलं त्या हाडातनं. बऱ्याच ठिकाणी मटण हे ना बघा असं खूप कडक असतं, पण असं नाहीये, अगदी असं मऊ पटकन सुटणारा आहे. आणि आता हा जो चिकन खरडा आहे बघितल्यानंतरच कळतंय की याच्यात खूप साऱ्या मसाल्या म्हणजे हिरव्या मिरच्या असणार. लय भारी, म्हणजे लसूण आणि हिरव्या मिरचीचा जो ठेचा आहे ना, ऑसम. सो चला, आता हे जे दोन्ही स्टार्टर्स आहेत ना, जे अप्रतिम दिसतात, टेस्टला सुद्धा अप्रतिम आहेत, तर आता मी हे सुरुवात करते आणि संपवते. आणि त्यानंतर थाळ्यांमध्ये काय मागवलेलं आहे तर ते तुमच्यावर शेअर करते. तर ह्यांच्याकडे मेनू कार्ड मध्ये बऱ्याच साऱ्या थाळ्या अवेलेबल आहेत, पण मी मात्र इथे चिकन आणि मटन मधली एक एक थाळी मागवलेली आहे. तर चिकन मध्ये मी मागवलेली आहे चिकन धनगरी थाळी आहे, आणि ही आहे मटन मसाला थाळी. तर चिकन धनगरी थाळीमध्ये इथे मी तांदळाची भाकरी, चिकन सुकं मागवलेलं आहे, अंडा करी आहे. आता हा जो आहे तो यांचा स्पेशल पांढरा रस्सा आणि हा तांबडा रस्सा, आणि ह्या दोन्ही गोष्टी अनलिमिटेड आहेत. आणि हा दही कांदा आणि लिंबू आहे. आणि हा मटन मसाल्यामध्ये ह्यांनी आपल्याला मटन मसाला दिलेला आहे, ज्वारीची भाकरी आहे, आणि त्याच्यानंतर हे जर तुम्ही बघत असाल हे व्हेज आहे असं मला वाटतं, पण टेस्ट करायला पाहिजे व्हेज आहे का नॉनव्हेज आहे ते मला पण माहिती नाही एक्झॅक्टली काय आहे ते. त्यानंतर हा आहे पांढरा रस्सा आणि हा आहे तांबडा रस्सा, आणि इथे दही कांदा दिलेला आहे आणि लिंबू आहे याच्यात. तर चला आता मी सुरुवात चिकन पासून करते. तांदळाची भाकरी मागवली मी, चिकन मसाला. चिकनची जी टेस्ट आहे ना ती पूर्ण सुकं खोबरं आहे ना, तर त्याचं वाटण याच्यामध्ये आहे. तर त्याच्यामुळे खूप असं स्पायसी नाहीये, मीडियम स्पायसी आहे, म्हणजे जरी तुमच्यावर लहान मुलं असेल तरी ते खाऊ शकते. आणि ह्यांचा जो तांबडा रस्सा आहे ना त्याच्यावर आता मी ताव मारते. एक नंबर सॉलिड आहे यांचा तांबडा रस्सा. आणि आता त्यांच्या भाकरी आणि मटण हे काय आहे ते मला पाहिजे याच्यामध्ये. ओके, हा आहे मटण किमा आहे हा, तर आधी तेच घेते. मस्त असं तिखट झणझणीत मसाला, आणि सुकं बघते आता कसं आहे ते. मटणाची पोट नसताना आरामात मी बसून खाणारे. आधी जी ग्रेव्ही जी आहे ना त्याची टेस्ट करते. मस्त. बऱ्याच जणांचा एक इश्यू असतो की बरेच जण जो कांदा हे जे येतात दही कांदा, तर ह्याला ते कोशिंबीर म्हणतात, पण कोशिंबीर नाही तर हा दही कांदा ही कोल्हापुरातली म्हणजे प्रत्येक कोल्हापुरी थाळी बरोबर हे देतात. त्यामुळे बरीच जण प्लीज कोशिंबीर म्हणायला सोडून द्या, याला दही कांदाच म्हणा. सो चला आता ह्या दोन्ही गोष्टी मी संपवते आणि त्यानंतर तुमच्याशी. तर आपल्या चिकन थाळीचा आणि मटण थाळीचा राईस आलेला आहे. तर इथे आहे हा अळणी भात आणि इथे आहे हा साधा भात. तर अळणी भात घेते मी. याच्यामध्ये कांदा जो आहे तो फ्राय केलेला आहे, त्याच्यानंतर टोमॅटो आहे आणि कोथिंबीर, जिरं आहे, मस्त असा गरम 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 आहे, आणि हलकसं त्याच्यामध्ये मीठ टाकलेलं आहे, बाकी असं काही नाही, आणि खूप सुंदर आहे. सो हा असा चिकन मध्ये मस्त मिक्स करून घ्यायचा, आणि त्याच्याबरोबर आपला तांबडा रस्सा. सो चला आता हा जो साधा भात आहे तो आता मी या चिकन बरोबर घेणार आहे. आणि मस्तपैकी हाताने याच्यामध्ये चिकन थोडंसं घालून अप्रतिम.
तर अशा प्रकारच्या असं मला मगाशी दाखवले इथे वेगवेगळ्या प्रकारच्या थाळ्या आहेत, पण मी मात्र ज्या 2 थाळ्या आहेत ज्या त्यांची स्पेशालिटी आहे तर तीच मी मागवलेली होती. सो चला, अशा पद्धतीत आजचा हा पुरेपूर कोल्हापूर मधला असा झणझणीत ब्लॉग होता. तर तुम्ही सुद्धा या रेस्टॉरंटला नक्की व्हिजिट करा जर आतापर्यंत तुम्ही केलेलं नसेल तर, आणि जर तुम्ही केलेलं असेल तर मला कमेंटमध्ये नक्की कळवा की तुम्ही इथे येऊन गेलेला आहात आणि तुम्हाला इकडचं जेवण कसं वाटतं ते. सो चला, आजचा ब्लॉग मी इथे सेंड करते. आय होप तुम्हाला माझा आजचा हा ब्लॉग नक्की आवडला असेल, आणि तुम्हाला आपला आजचा हा ब्लॉग आवडला असेल तर आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला, तर आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय, टेक केअर.